नमस्कार, मदर्स किचन मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण कांदा पकोडे बनवणार आहोत। कांद्याचे पकोडे कसे करायचे ते बघणार आहोत। आपण आता कांदा चिरून घेणार आहोत। बारीक काप करायचे याचे पातळ पातळ। हे बघा असे। असे पातळ पातळ काप करून घ्यायचे आणि याला मोकळं करून घ्यायचं सगळं। तर असे पातळ काप केल्यामुळे आपले छान भजे कुरकुरीत होतात मस्त। तर आपण आता सगळे कांदे चिरून घेऊ। अशा प्रकारे आपण सगळे कांद्याचे काप करून घेतले। हे बघा, उभे घ्यायचे आणि पातळ घ्यायचे करून आणि याला सगळं मोकळं करून घ्यायचं आपण। आता याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत। तर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। 1.5 चमचा तिखट आहे। ओवा घालायचा आपल्याला। थोडे जिरे घालायचे आणि बडीशोप घालायची। बडीशोपमुळे इतकं छान चव लागते, तुम्ही पण टाकून पहा, छान लागते मस्त चव। आणि कोथिंबीर घालायची आहे। तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला। मीठ सगळीकडे लागलं पाहिजे, कारण मिठामुळे कांद्याला पाणी सुटतं चांगलं आणि आपल्याला त्या पाण्यातच पीठ भिजवायचे। पाणी वरतून घालायचं नाही बिलकुल। त्याच्यामध्ये आपण हळद घालणार आहोत। 1/2 चमचा हळद घालायची। हिंग घालायचा आहे, हिंगामुळे छान लागतात भजे। तर आपण 1/2 चमचाच हिंग घालणार आहोत। सगळं मिक्स केलेलं आहे आपण। ते हळद टाकल्यामुळे अजून डबल मिक्स करून घ्यायचं सगळं। हिंगाचाही वास सगळीकडे लागला पाहिजे व्यवस्थित। आता आपण याच्यात बेसन पीठ घालणार आहोत। तर बेसन पीठ जास्त घालायचं नाही, जितकं भजा हे कांद्याचे 1 चमचा घातलंय, अजून अर्धा चमचा घालायचं। जास्त पीठ घालायचं नाही आपल्याला, कमी पिठातच करायचे आहेत भजे। आता याला पाणी सुटू द्यायचं, त्याच्यामुळे आपण झाकून ठेवणार आहोत। 5 मिनिटं झाकून ठेवायचे। 5 मिनिटं झालेत, आपण आता बघू। पाणी सुटले, कांद्याला सगळं व्यवस्थित पाणी लागलंय, कारण मीठ आणि कांदे दोन्ही असल्यामुळे आपल्याला पाणी टाकायची गरज नाही। तो ओलसरपणा आला याला छान। आता आपण पकोडे तळायला घेणार आहोत। पण तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता। तर तेल गरम झालंय। आपण जे सारण तयार केलंय त्याच्यामध्ये आपण हे गरम गरम तेल टाकणार आहोत। त्याच्यामुळे कुरकुरीत मस्त भजे होतात। तर गरम तेल टाकायचं। आता हे मिक्स करून आपण भजे तळणार आहोत। गोळा नाही करायचे, मोकळेच सोडायचे आपल्याला, जास्त गोळे नाही करायचे त्याचे, म्हणजे छान कुरकुरीत लागतात भजे। तुम्हाला सोडा टाकायचा असेल सोडा सुद्धा टाकू शकता। मंद आचेवर आपण तळून घेणार आहोत, कारण जास्त मोठा गॅस ठेवला तर करपते, त्याच्यामुळे मंद आचेवरच आपण तळणार आहोत। आपण याला आता पलटू। बघा किती छान झालेत मस्त। भजे टाकताना कधी पण गरम तेल पाहिजे। गरम तेल असलं तरच भजे छान होतात, नाही तर मग चपटे होतात। आणि नंतर मग कमी गॅस करायचा। भजे टाकल्यानंतर मीडियम फ्लेमवर तळायचे। आता आपण काढून घेणार आहोत। झालेत आपले भजे। बघा कसे कुरकुरीत खमंग मस्त भजे दिसायले। तयार झालेत आपले कांदा भजे। हे बघा कुरकुरीत मस्त झालेत। करून पहा तुम्ही पण। सॉस सोबत किंवा चटणी सोबत सर्व करू शकता।